नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिमला मिरचीची सुकी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये एक पळी तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे टाकूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा व मध्यम गॅसवर छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा. कांदा छान सोनेरी रंगावर परतवल्यावर यामध्ये अर्धा चमचा बारीक केलेला लसूण टाकायचा व मिनिटभर परतवून घ्यायचं. आता मिनिटभराने गॅसची फ्लेम लो करून यामध्ये एक चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद व चवीपुरतं मीठ टाकून परतवून घेऊयात. यामध्ये आता पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे ती टाकूयात व लो फ्लेमवरच मिक्स करूयात. यामध्ये आता अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करूयात आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर शिमला मिरची शिजवून घेऊयात. आता इथे बघा शिमला मिरची 95% शिजलेली आहे. तर यामध्ये आता 3 चमचे भाजून घेतलेलं बेसन टाकूयात व लो फ्लेमवर मिक्स करूयात. 3 चमचे बेसन मी तव्यावर लो टू मीडियम गॅसवर 2 मिनिटे भाजून घेतलं होतं. म्हणजे ही भाजी खाताना बेसनाची चव पिठाळ लागत नाही. बेसन व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये पोहे खायचे अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकूयात आणि मिक्स करून यावर 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवूयात. आता 2 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करूयात आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात व गॅस बंद करूयात. तयार झाली मस्त चविष्ट आणि खमंग अशी बेसनातील शिमला मिरची. ही भाजी तुम्ही टिफिनला बनवून द्या. मोठ्यांना काय, लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.